हे बघा मरण पकडला बघा. कोणता आहे? रॉकेट आहे रॉकेट. कलर एकदम जबरदस्त दिसतोय. इकडे केलंय मोठा. अरे इकडे बघ कसलंय. कोणता आहे तो? गौतम मासा आहे तो. गौतम मासा इकडे बघा. आता आहे ना दुपारच्या 1:30 वाजल्यात आणि आम्ही चालू आता तळ्यावरती. कारण तर आहे ना आमच्या इथं आहे ना तळं होतं एक, तर ते ना आता ना ते तळं फोडलं आता. आणि ते तळ्यामध्ये आहे ना भरपूर सारे मासे आहेत, ते पण वेगवेगळे. तर ते तुम्हाला ना बघायला भेटते. नदीचे सुद्धा गावरान मासे आणि दुसरे सुद्धा इतर बरेचसे मासे आहेत. मरळे, चिलापे, परत बरेचसे वेगवेगळे मासे आहेत. तर चला जाऊ तिकडं आता आणि तुम्हाला दाखवतोय. बघा हे तळं होतं आणि हे तळं आहे ना ह्याच्यामध्ये भरपूर पाणी होतं आणि त्या साईडला ना फोडलंय, त्याच्यामुळे ना एकदमच पाणी कमी झालंय. तर इतके मासे आहेत ना ह्याच्यामध्ये. आणि आता ना रावण टाकलं त्यांनी. एका बाजूला जाळं पण लावलंय, पण रावण टाकलं असं ना ते पंडे जाळे असं सुती जाळं, तर ते जाळे ना असं कडेला घ्यायचं ओढत तिकडं. ते तुम्हाला दाखवतो आता तिकडं जाऊन जवळून. आणि किती मासे भेटतात ना ते सुद्धा आजच्याला तुम्हाला बघायला भेटतील. चला आता आहे ना मी पण पाण्यामध्ये उतरतोय आणि इतके जण थांबलेत ना पाण्यामध्ये. तर मासे सुद्धा ना त्यांच्या हाताला लागतात, म्हणजे हातात पकडून सुद्धा काढतात ते मासे. आणि एखाद्याने पकडलाच ना मासा तर ते तुम्हाला दाखवतोय. आणि ते पण ना मोठे मोठे मासे आहेत. हे लागतात का हाताला मासे? लागलेला गेला निघून. हा ना जाळ्याला या जाळ्यामध्ये सुद्धा बघा बारीक बारीक किती मासे लागलेत. हे मासे ना बघायला भेटत नाही. हे ओरिजिनल आहे ना नदीचे मासे आहेत. ते हातापाशी पण आहेत चांगले मोठे मोठे साईज. सगळा मासा थोडा साईडला दांडवणी मासे. चिलापी बघा किती आहे, लई चिलापी आहे. इकडे दादा आहे. भेटतात का? लागतात हाताला मासे? मासे मोठा मोठा तीन बघायला आता तुम्हाला बघा. एक मासा पकडलाय. कोणता चिलापी आहे ना? हा चांगल्या मोठी साईज आहे बघा. ह्याच्यामध्ये सुद्धा एक मोठा मासा पकडून ठेवलाय. लाल आहे, मग सेंद्रिय कलर आहे पापटला. हे तुला पण लागलेला का? मोठा होता. कोणता असेल मासा? मरळ या साईडला सुद्धा बघा. इकडे बघा मासे कसे उड्या मारतात. आता ना ज्या त्या साईडला ना मासे असे उड्या मारतात, त्याच्यामुळे ना तिकडं बघा ह्या साईडला परत इकडं तो बघा तिकडं पण गेला एक. इथं पण आहे बघा इकडं. जसं जसं आम्ही जवळ जाळ आणतोय ना वडीत, तसे तसे ना मासे मागे जातात उड्या मारून. चिलापी आहे का? चिलापी मासा आहे. कतला पकड कतला. टायरामध्ये मासे असतील. काय रे थांब ह्याच्यामध्ये काहीतरी आहे मासा. कोणता आहे? रॉकेट आहे रॉकेट. पुढे पुढे आता एकदम जवळ आणल्यात मनी. हे बघा मासे किती उड्या मारतात. बघा एकदमच कडेला आल्यात. आता थोडं जण जागा राहिलंय, मग ओढून घ्यायचं सगळं. आणि इतके मासे दिसणार आहे ना आपल्याला. बघा हा मासा होता तो. हा मासा काय खात नाही. बघा असे मनी होते.
तुम्ही पण आले काय? मग आता नको का तुमचं बघायला जवळ आहे म्हणल्यावर यायला पाहिजे ना, आहे का नाही? कसे धरतात ते आयडिया पाहिजे ना आम्हाला पण. हा ना, या बघायला मासे. हा बघायला येतो ना. त्या साईडने बघा मासे आणलेत, एका जागेवरती आणलेत आता. त्यामध्ये थोडा कचरा पण आहे. लय मासे आहेत लय. टाकतो पाणी त्या साईडला माळ्या बघा किती मोठा आहे. लई मोठा आहे माळ्या. 3 बोटीचा असेल जवळ जवळ. मरळ बघा या साईडला. बोका तोडी चालते हे बघा मरण. पाणी राहिलं तर ते मरण किती किलोचे असेल? 4 किलो 4 असेल ना, 4 किलोचे. थोडं वेगळा मास आहे ना. नाव काय असेल त्याचं काय? गौतम कुठे आहे? गावच्या मासा आहे. गौतम असं आहे ना. हे बघा इथं काय. तो कुठला आहे मासा? बावली मासा. इधर कटला कटला पकडला बघा. किती किलोचा असेल? 1 किलोचा असेल. 1 किलो. हा. दांडवण मासा पण आहे बघा. दांडवण मासा. बारे गाँव या साईडला बघा एक गांजा झालाय. फुल भरले ना. फुल भरलंय. बघा इतके मासे तरी सुद्धा ना अजून तिकडे ते पण दाखवते तुम्हाला. गांजा फुल भरून घेतलंय आता ना. ह्याच्यामध्ये थोडे बारीक साईज आहे ना, ते सगळे ना आम्ही सोडून देतोय आता. दिलेलं बघा सगळे चिलके. कारण तरी लहान मासे दांडवून जितके मोठे मोठे होते ना ते सगळे त्या गांजामध्ये घातले बघा. डायरेक्ट फुल भरलंय. ह्या साईडला सुद्धा एक. या साईडला बघा ह्या माशांचं तुम्हाला नाव माहिती असेल ना तर नक्कीच सांगा. आम्ही तर ह्याला ना दांडवणी मासे बोलतोय, पण बरेचसे ना वेगवेगळे नाव असतात ह्या माशांचे, तर सांगा नक्कीच. आता आहे ना मोठ्या जाळ्यामध्ये आहे ना मासे झालेत पकडून. ते जाळं काढले बाहेर आम्ही आता, आणि त्याच्यामध्ये ना थोडे बारके सायचे चिलपी भेटले आणि दुसरे ना मरळ तर भेटले आणि इतर दुसरे बरेचसे मासे भेटलेत. तर आता ना परत एकदा जाळी लावून घेतात ह्या साईडला. जाळीने ना थोडे मोठे मासे भेटतात, ते आता जाळी लावतात इकडं ह्या कोपऱ्यामध्ये. तर जाळीला सुद्धा ना किती मासे भेटतात ते तुम्हाला बघायला भेटणच. आणि लगेच जे ना जाळीला मासा सुद्धा एक मोठा अडकलाय, तो तुम्हाला दाखवतो आता. तिथं जाळीला लगेचच एक मासा अडकलाय. कोणतं आहे? पोपट मासा आहे ना. लगेचच अडकलंय ह्याला जाळ्याला. तर कारण तर आहे ना जाळे ना मोठ्या माऱ्याचे आहेत, त्याच्यामुळे ना मोठे मोठे मासे अडकतात. आणि आता ना एकाच ठिकाणी ना 3 जण जाळे लावतात बघा इथंच. तर मासे ना भरपूर भेटणार आहे जाळेला. बघा मासे पकडून ठेवल्यात 3 गांजे सगळे. इथं एक आहे, परत इकडे एक आहे आणि तिसरा त्या बाजूला एक. 3 आहेत.
आणि आता एकदमच बारक्या साईजचं जाळं असं लावलंय, एक राऊंड टाकलंय त्या साईडला असं. तर हे दोघं जण ना हुसकायला चाललेत, हे मासे असे हुसकायचे आणि मग त्या जाळ्यात जाऊन अडकतील. या साईडला बघा हे बारकं जाळ आहे ते लावून घेतलेलं आणि त्याला ना लावता लावता लगेचच मासे अडकले. तर बघा हे असे मासे पकडायचे आहेत आणि त्याचंच हे जाळ आहे स्पेशल. काय सापडलंय दाखवरती? तो बघा शेवडा सापडला एक मोठ्या साईजचा. हा येऊ का आजमध्ये? तो बघा दुसरा मासा. ऐकलं बघा पोपट मासा, लय भारी मासा आहे पोपट, सफरनेस पोपट मासा. कलर बघा कसा आहे त्याचा. तिकडे पुढे एक आहे बघ हा काय. घे उचलून घे, उचलून वरती हो घे. इकडे एक आहे लय मोठा. अरे इकडे बघ कसलंय. कोणता आहे तो? गौतम मासा आहे तो, गौतम मासा. गवत्या मासा गौतम बघा. मासा इकडे बघ ना पुढं कोणचा आहे उचलून बघ. चिलापी आहे चिलापी. कलर एकदम जबरदस्त दिसतोय. हे गांजामध्ये काढून आता. गांजामध्ये पण लय मोठे मोठे मासे. हे बघा इतके मासे. गावत्या मासा 3-4 आहे काय? कसला एक तो बघा कतला. कतला आहे. शिवडा कुठं आहे? यो बघा शिवडा मासा. हा शिवडा आहे. चिलापी बघा किती मोठे आहे. लय मोठे चिलापी सापडलीत. 1-1 किलोचे चिलापी आहेत. जाळं सोडलेलं त्याला बघू मासे सापडलेत का. हे बघा दांडवणी मासा आहेत. बघा जाळ्याचे मासे आहेत ते आता घ्यायच्यात काढून. एकदम मोठे भेटल्यात जाळ्याला सुद्धा आणि जाळ्याला ना मोठे मोठेच भेटतात. ही पण एक पिशवी भरली आणि त्या साईडला सुद्धा ना एक माशांची पिशवी आहे पलीकडं त्या बाजूला सुद्धा ना एकदमच मोठ्या साईजचा मासा अडकलाय जाळ्यामध्ये. तो सुद्धा ना आता काढून देतात. बघा कडेला आणलाय. उचल बरं दाखव. बघा पोपट मासा किती मोठा आहे. जवळजवळ आहे ना 4 ते 5 किलोचा हो मासा असणार आहे असं तर वाटतंय. कारण तर इतकी मोठी साईज आहे ना ह्याची. हे बघा त्या साईडला ना अजून हुसकून घेतात. तसं हुसकलं ना तर मासे भेटतात. एक जाळ टाकलेलं तर त्याला ना चिलापी अडकली. ती पण एकदमच जास्त. जवळजवळ आहे ना 2-3 किलो या एका जाळ्यामध्ये आल्यात. इतक्या चिलाप्या आल्यात. एखाद्या वेळेस ना जास्त पण असते.
या साईडला बघा हे जाळ लावलेलं ना बारक्या साईजचं, तर त्याला इतके मासे अडकलेत ना, लय अडकलेत, तर ते ना पाण्यामध्ये उरकत नाही. बाहेर जात आहे ना जाळ घ्यायचंय काढायला मासे, मग ते आम्हीच घेतोय काढून जाळ्यामधले मासे. हे इतके मासे भेटलेत ना, पण जास्त काही उशीर लागत नाही म्हणायला. हे जास्त आहे ना अवघड जात नाही म्हणजे जाळ्यातून काढायला. हे लगेच जे ना जाळ्यातून बाहेर निघतात. ते घेतो आता आम्ही काढून जाळ्यामधले सगळेच, आणि मग त्याच्यानंतर किती जमा होतात ना ते दाखवतोय. मग या साईडला आता आहे ना जाळ्यातले मासे लागलेत काढायला. आता ना जवळजवळ 4 ते 5 जण आहे ना मासेच लागलेत काढायला, तरी सुद्धा ना लवकर काही उरकायचे ना त्याच्यामधून. त्याच आहे ना इतके मासे घेतलेत काढून जाळ्यामधून, इतके भारी दिसतात नाही मासे. आणि ह्याची साईज आहे ना इतकी जास्त, ह्याच्यापेक्षा मोठे काय होत नाही मासे, तरी सुद्धा ना जाळ्यामध्ये बरेचसे आहेत. आणि अजून सुद्धा ना हे भरणार आहे पूर्ण असं तर वाटतंय, कारण तरी ना ते जाळं सुद्धा ना पाण्यामध्ये बरंच आहे, त्याच्यामध्ये सुद्धा अडकले. गाड्या का तुम्ही मग जाऊ दे ना. आता ना जाळं परत भरून घेतोय आम्ही. मगाशी ना हे वाळ टाकलेलं, जे मासे पकडून झालेत ना त्याच्यानंतर वाळ टाकलेलं, आणि आता इथून तर तिथपर्यंत आहे ते सगळं भरून घ्यायचं या पिशवीमध्ये. आता मासे घ्यायच्या पिशवीमध्ये भरून. एकाच गांजामध्ये एक पिशवी भरली. आता ना तिकडे घेऊन चालले ते, आणि अजून आहे ना 2 गांजे ते पण भरून घ्यायचे. आणि बरेचसे जाळे पण लावलं, तर त्यांना सुद्धा ना बरेच मासे पण भेटलेत, ते ना नंतरून घ्यायच्यात काढून. पहिलं तर आहे ना हे घ्यायच्यात गाडीमध्ये भरून. एक पिशवी आहे ना त्या साईडला घेऊन गेलेत, अजून 2 गांजे बाकी आहेत, तर ते ना फुल पिशवी भरणार आहे. डायरेक्ट आहे ना मागाशी घेतलं ना मासे, त्याच्यापेक्षा जास्त मासे फुल भरलेलं आहे. बघा हे बारके मासे आणून दिलेत, ते ना घेऊन जात आहे मी तिकडे ना. आता मार्केटला चाललेत, तर त्यांच्या जवळ देतोय. हे मासे बघा स्पेशल, सगळे ना हेच मासे आहेत. या साईडला बघा एकदम मोठ्या साईजची चिलपी, आणि इकडे बघा किती मोठं आहे. काय येत असतो सगळे ना मोठे मोठे मासे आहेत त्याच्यामध्ये. लय मोठा आहे, किती किलोचा असेल तरी 3-4 किलोचा असेल. 3-4 किलोचा असेल हा मासा. आणि त्याची खवली बघा एकदमच मोठी मोठी दिसते. मोठा मासा आहे, इकडे पोपट मासा आहे, आणि बाकी रहू काटला. या साईडला ह्यो मासा बघा किती मोठा आहे. इकडे बघा किती किलोचा असेल तरी अंदाज 4 किलो पर्यंत. हा 4 किलो पर्यंत असेल. त्याला अंडे आहेत का काय? अंडे, अंड्यावरचा मासा भेटलाय. आणि बाकी ह्यात सुद्धा ना तसेच मोठे मोठे आहेत. हे बघा शेम आहेत तसेच मोठे मोठे. भरपूर मासे भेटल्यात, आणि अजून सुद्धा ना त्या बाजूला मासे भेटतातच. म्हणजे जाळे लावल्यात तर मासे ना भेटणारच आहे तिकडं. तिकडं सुद्धा एक मासा घेऊन आलाय, मरळ मासा आहे. त्या साईडला बघा नदीचं गावरान माळे मासा आहे, आणि इतकी मोठी साईज आहे ना ही बघा. नदीवर नाही ना चढून येतात पावसाळ्यामध्ये ते नदीचे मासे गावरान. आता आहे ना संध्याकाळच्या 5:30 वाजल्यात. दुपारपासून आहे ना मासे पकडत होतो, बरेचसे मासे पकडून झाल्यात, आणि बाकी गेल्यात सुद्धा मासे विकायला. आणि इथं सुद्धा ना चिलपी, आणि त्या साईडला ना जे बारके मासे होते ना ते आता ना साफ करायला लागल्यात. साफ करून घेतात आणि आता बनवायची त्यांची रेसिपी. आणि त्या बाजूला सुद्धा ना 2 जण आहेत, त्यांचे सुद्धा जाळे उरकल्यात, खवल्या निघाल्यात त्याच्या चांगल्या. आणि या साईडला आहे ना
त्याचा कचरा घेतलाय काढून मग घाण त्याच्यामधले आणि बाकी इकडे सुद्धा साफ करायला घेतल्यात आता ना शेवटचे हे मासे इतके भेटल्यात शेवटला आणि त्याच्यामध्ये एक लाल मासा भेटलाय काय नाव आहे त्याचं रे पोपट ते बघा किती भारी दिसतोय तो इतका भारी कलर आहे ना त्याचा ते बघा डोळे सुद्धा बघा त्याचे काळे त्याच्यामध्ये सुद्धा काळे पट्टे आहेत सगळे आणि पूर्ण अखंड लाल आहे दे ठेवून आता आता ना घरी पण आलोय आणि दुपारपासून मासेच पकडत होतो इतके मासे पकडले ना आजच्याला तर आता घरी यायला सुद्धा आहे ना 6 वाजल्यात 6:30 वाजल्यात तर इथून पुढे ना तुम्हाला जास्त काही दाखवायला जमायचं नाही तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा